काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीत झालेल्या भीषण स्फोटानंतर कंपनीच्या व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. प्राथमिक माहितीनुसार कंपनी सुरक्षेच्या नियमाचे काटेकोर पालन होत नसल्याची चर्चा आहे. कामगारांना आवश्यक सुविधा, साधने, प्रशिक्षण व आपत्कालीन उपाययोजनेची पुरेशी माहिती देण्यात आली होती का, याबाबत चौकशीची मागणी होत आहे. स्फोटास कारणीभूत ठरू शकणाऱ्या ज्वलनशील पदार्थाचा साठा मोठ्या प्रमाणात कंपनीच्या परिसरात ठेवण्यात आला होता का, याची तपासणी सुरू आहे. शिवाय कंपनीचे नियमित शासकीय ऑडिट व तपासण्या झाल्या होत्या का, अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यरत होती का, तसेच आपत्कालीन परिस्थिती बचाव मार्ग आणि रुग्णवाहिका सुविधा उपलब्ध होत्या का, या बाबीची चौकशी संबंधित यंत्रणांकडून केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी कंपनी व्यवस्थापनाने वारंवार दिलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही केला आहे. तसेच कंपनीत जाणारा रस्ता हा कच्चा खड्डेमय असल्याने आपत्कालीन मदत पोहोचण्यात अडथळे निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. अनेक कामगारांचा मृत्यू सुद्धा झालेला होता. काय सांगाल आपण? अनेक आमच्या ग्रामीणच्या लोकांना रोजगार मिळाले पाहिजे म्हणून या कंपन्यांमध्ये आमच्या येथील गोरगरीब मजूर इथे काम करायला येतात, पण वर्षातून दरवर्षी 2-2 ब्लास्ट, सोलर असो की हे एसबीएल कंपनी असो, या कंपन्यांमध्ये नेहमी ब्लास्ट होऊन राहिलेले आहे.